शेतकरी, शेतमजूर यांच्यासह कष्टकरी समाजाच्या प्रश्नावर लाल बावटा हातात घेऊन रस्त्यावर उतरणारा पक्ष म्हणून भारतीय शेतकरी कामगार पक्षाची आजही ओळख कायम आहे। ग्रामपंचायतीपासून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष उतरला की एकेकाळी प्रस्थापित राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांच्या उरात धडकी भरत असे। बंडखोर किंवा स्वपक्षातील छुप्या विरोधकांपेक्षा शेका पक्षाच्या उमेदवारांबरोबर लढत देणं प्रस्थापितांना जड जात होतं। या पक्षानं आज 80व्या वर्षात पदार्पण केलंय। मात्र मागे वळून बघताना किंवा या पक्षाचं सिंहावलोकन करताना देशातील बदलती राजकीय परिस्थिती, पक्षाकडे असणारी सक्षम नेतृत्वाची कमतरता आणि नव्या पिढीची या पक्षाशी तुटलेली नाळ, त्यामुळे शेका पक्षाचं अस्तित्व शोधण्याची वेळ आली आहे। राज्यातील शेतकरी, कामगार आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 2 ऑगस्ट 1947 रोजी झाली। स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या राजकीय पटावर शेतकरी, श्रमिक आणि ग्रामीण जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष करणारा पक्ष म्हणून या पक्षानं आपली प्रथमपासूनच ओळख निर्माण केली आहे। ती जिल्ह्यात प्रदीर्घ काळ कायम राहिली। शेती, कर्जबाजारीपणा, शेतसार आणि ग्रामीण दैन्यावस्था या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्यासाठी या पक्षाची उभारणी झाली। काँग्रेसमधील काही असंतुष्ट नेते, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि समाजातील परिवर्तनवादी घटकांनी एकत्र येऊन शेकापची बांधणी केली। पक्ष स्थापनेनंतरच्या 10-15 वर्षात शेतकरी कामगार पक्षानं महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर, कोकण, रायगड, ठाणे आणि ग्रामीण भागात मजबूत संघटन उभं केलं। या पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही प्रस्थापितांना टक्कर दिली। तसंच शेतकरी, मजूर, मच्छीमार, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्यानं आक्रमक पवित्रा घेतला। शेकापचा राजकीय प्रवास केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो सामाजिक आंदोलनांशी जोडलेला राहिलाय। जमीन, कर्जमाफी, रोजगार, शिक्षण, कामगारांचे प्रश्न, पाणी आणि स्थानिक विकास, सीमा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळ या मुद्द्यांवर पक्ष रस्त्यावरील लढाईत अग्रभागी राहिला। अनेक आंदोलनं, मोर्चे आणि जनजागृती उपक्रमातही पक्षानं सक्रिय सहभाग नोंदवला। मात्र पक्षाची सद्यस्थिती पाहता पक्षाच्या प्रभावात कमालीची घट झाली आहे। रायगडचे आमदार जयंत पाटील हे या पक्षाच्या माध्यमातून मोठे झाले। त्यांना आमदारकी मिळाली। रायगड जिल्हा बँकेच्या सत्तेत सहभाग मिळाला। यातून त्यांनी नेहमीच सत्ताधारी पक्षांबरोबर जवळीक ठेवत स्वतःचं वेगळं राजकीय स्थान निर्माण केलं। पक्षाचा त्यांना फायदा झाला, पण पक्षाला त्यांच्यापासून खरंच फायदा झाला का, हा प्रश्न चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनाला आजही टोचतोय। दुसरीकडे शिवसेना आणि भाजपसारख्या पक्षांनी नियोजनबद्ध संघटन करत तरुणाईला पक्षात सहभागी करून घेतलंय। मात्र शेकाप नव्या पिढीसोबत आपली विचारधारा जुळू शकला नाही। त्यामुळं एकेकाळी एकापेक्षा एक दिग्गज नेते असलेल्या शेकापकडं नव्या पिढीतील नेतृत्वच राहिलेलं नाही। असं असलं तरी शेकापचा वारसा आणि ग्रामीण राजकारणातील त्याची पूर्वापार ओळख अजूनही कायम आहे। 79व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पक्षाची भूमिका मांडत पक्ष यापुढेही रस्त्यावरील लढाईत कायम सक्रिय राहील असा आशावाद पक्षाचे शहर सरचिटणीस भाई बाबूराव कदम यांनी बी न्यूजशी बोलताना व्यक्त केला। त्या काळात आमच्या काही पुढारी मंडळींनी जनतेमध्ये त्यांच्या प्रश्नावर चळवळी करण्याचं टाळलं। त्याचा परिणाम म्हणून आज आमच्या पक्षाकडे लोकांचं दुर्लक्ष झालंय। परंतु पक्ष हा काळाकाळात लोकांच्या विचारात निश्चितपणे आहे। कारण आमचं गेलं 70-75 वर्षाचं जे काम आहे या देशातलं, हे जनता विसरलेलं नाही। कारण जनतेच्या जिव्हाळ्याची काम करणारा पक्ष हा शेतकरी कामगार पक्ष आहे आणि तो जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठीच त्याचा जन्म झाला, निर्मिती झाली। ती परत त्या दोघांना परत चालू करण्याचा इथून पुढे प्रयत्न राहील। धन्यवाद। भारतीय शेतकरी कामगार पक्षानं आज 79 वर्ष पूर्ण करून 80व्या वर्षात पदार्पण केलंय। 2 ऑगस्टला पक्षाचा वर्धापन दिन पार पडला। मात्र शेतकरी कामगार पक्षाला आपली पूर्वीची ओळख निर्माण करायची असेल तर त्यांना अनेक समस्यांवर आणि अडथळ्यांवर मात करत नियोजनबद्ध काम आणि संघटन कौशल्याचा वापर करावा लागेल, एवढं नक्की।